सर्वांनी एकत्र केलं आणि भगवान महादेवाकडे ततः कर्तली कृत्य व्यापी हलाहलम विषम कंठ निळा पडला म्हणून नाव पडलं नीलकंठ. उच्च श्रीवा गोळा निघाला, बळीराजाने घेतला. ऐरावत हत्ती निघाला, इंद्राने घेतला. कौस्तुभ मणी निघाला, भगवान विष्णूकडे आला. अशी 14 रत्न करता करता ततश्चाविर्भूत साक्षात श्रीरमा भगवत परा. जशी आकाशामध्ये वीज चमकावी तसं त्या निळ्या समुद्रामध्ये साक्षात प्रत्यक्ष विजेच्या स्वरूपामध्ये लख प्रकाशामध्ये भगवती लक्ष्मी मातेचं प्राकट्य झालं. लक्ष्मीला पाहिल्याबरोबर देवही धावले, दानवही धावले आणि ऋषी लोक सुद्धा धावले. भगवान विष्णू म्हणजे लक्ष्मी एक आणि तुम्ही किती जण नंबर लावतायत. लक्ष्मीच्या हातामध्ये वरमाला येईल. तुम्ही रांगेत बसा. रांगेत बसले देव दानव मानव. आधी देवाच्या रांगेमध्ये आली लक्ष्मी माता. पाहिलं तर इंद्र, वा देवांचा राजा इंद्र. पण करावं काय, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. किती वेळेस कुकू म्हटले मी, त्याच्याकरता इंद्र कॅन्सल. पुढे ब्रह्मदेव आले. वा जगाचं उत्पत्तीचं खातं यांच्याकडे, म्हणजे हे जगाचे कॅबिनेट मंत्री आहेत म्हटले. पण काय करावं, यांना रविवारची सुद्धा सुट्टी नाही. कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा अखंड घडतो. इथं बसले मडके आहेत ना, हे ब्रह्मदेवाच्या कारखान्यातलेच आहेत. आशे मडके घडतो, आशे मडके घडतो. शेवट भारताला काकुतीला यावं लागलं सरकारला की अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर कसं होईल पुढे. नियम केला हम दो हमारे दो, तरी लोकसंख्या नियंत्रणात नाही. मग नियम आणखी कडक केला, हम दो हमारा. बघा आता शहरामध्ये तुम्ही जे सुशिक्षित लोक आहेत ना, मुलगा असू नाही तर मुलगी एकच, स्टॉप लगेच. परंतु तरी लोकसंख्या नियंत्रणात येत नाही. कस काय येईल. आपणच म्हणतो फक्त हम दो हमारे दो, बाकीचे म्हणतात हम 5 हमारे 50. कसं काय नियंत्रण येईल. असा कुलाल हाडाचा बाप चहाडाचा अखंड घडतो मडकिरे. यांना कोणती सुट्टी नाहीये, त्यामुळे यांच्यासोबत लग्न करणं परवडणार नाही. निघाले पुढे. पुढे पाहिलं तर भगवान महादेव बसले होते. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरम, कापरासारखे गौर वर्णाचे. पाहिलं वर मात्र समोर घेतली, पण विचार केला की यांचं वास्तव्य मात्र स्मशानामध्ये. आपण जर यांच्यासोबत लग्न केलं तर आपल्याला यांच्यासोबत स्मशानात राहावं लागेल. त्यांना रिजेक्ट केलं. पुढे बळीराजा बसला होता. याला सुद्धा दान करायचा अहंकार आहे म्हटले. पुढे परशुरामजी बसले होते. यांनी 14 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी केली. आपल्याला सोडतील का चुकल्यावर. पुढे म्हणजे विचार करता येते की ज्यांनी वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या आईचं मुंडकं उडवायला मागे पुढे पाहिलं नाही, विचार केला नाही, ते आपलं मुंडकं उडवायला विचार करतील का, म्हणून त्यांनी रिजेक्ट केलं. असं करता करता सर्व रांगा संपल्या. देव दानव मानव सर्व संपले आणि सर्व रांगांच्या बाजूला प्रत्यक्ष भगवान विष्णू बसले होते. भगवान विष्णूकडे पाहिलं. नीलांबुध श्यामल कोमलांगम सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रोहेक्षणम सहार वक्ष सलकौस्तुभ श्रियम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम. भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. भगवान विष्णूने पाठ फिरवली. अरे सर्व जग माझी आकांक्षा करता अपेक्षा करता, तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवता. म्हणजे देवी, माझ्या संपूर्ण शरीरावर माझ्या भक्तांचा हक्क आहे. फक्त चरणाची जागा शिल्लक आहे. लक्ष्मी माता म्हटले मला चरणाची जागा का असेना पण द्या, पण तुमच्या चरणाची दासी करून घ्या. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा जे पाय धावयाच्या दैवा पात्र झाले. सर्व जग लक्ष्मीकडे धावतंय. व्यापार करतो लक्ष्मी करता, उद्योग करतो लक्ष्मी करता, शेती करतो लक्ष्मी करता, कीर्तन करतो आपला जेवढं सर्व काही आपलं ते कशा करताय. सर्व जग कोणाकडे धावतंय लक्ष्मी करता. ती लक्ष्मी भगवान विष्णूकडे धावली. सर्व जग लक्ष्मीच्या रंगात रंगलंय, पण ती लक्ष्मी भगवान विष्णूच्या रंगामध्ये रंगली ना. तसं तू संसारात रंगणं सोडून दे
आता भगवान विष्णूच्या रंगामध्ये श्री ज्याच्या रंगामध्ये रंगली त्याच्या रंगामध्ये तो रंग